सामावून घेत होती. मी मोबाईल मध्ये पाहिलं, पण मी राहणार होतो तो डाक बंगला GPS अजूनही जरा दूरच दाखवत होता. रस्ता संपत नव्हता. आता काळोखात फक्त वाळलेल्या पाचोळ्यावरून चालताना बुटांचा होणारा चर आवाज, मध्ये सरळ डोक्यावरून उडत जाणार एखादं घुबड याची जाणीव कानात होती. इतक्यात वाऱ्याबरोबर मेलेल्या प्राण्याच्या वासात कुजळट वासाची दुर्गंधी नाकातोंडात शिरली आणि कशा मळमळायला लागली. पावलं झपाझप पडू लागली. तसं त्या फेसून काळोखात कशावर तरी माझा पाय पडल्याचं जाणवलं आणि मी टॉर्च मारला तर रक्ताच्या खारोळ्यात एक माकड मरून पडलं होतं. कवटी उडालेली, डोळे बाहेर आलेले, धड एकीकडे, हातपाय एकीकडे आहे. बघवत नव्हतं ते दृश्य. वाघ, बिबट्या, कुणीतरी डचके तोडले होते त्याचे. त्या कुबट दर्भानं आता तर मला उलटी झाली. मी भराभर पुढे चालू लागलो. लांबवरून कंदिलाचा अंधुकसा पिवळा प्रकाश टिमटिमताना दिसला की हाच तो डाक बंगला असावा असं वाटलं. वाटेचा मागोवा घेण्यासाठी मी मागे वळून पाहिलं तर झाडावर असंख्य वटवाघुळं लटकलेली दिसत होती. मांजरांच्या चित्र विचित्र आवाजानं मनातली धडधड वाढायला लागली. पुढे जाताना वाटलं मला आडव्या गेलेल्या त्या काळ्या मांजराचे हिरवे डोळे मला पाठलाग करतात. खूप घाबरलो. हातात फोल्डिंगचा टेंट, गळ्यात कॅमेरा, वजनदार सॅक घेऊन ती जंगलात खूप आत चालत आलो. मी बंगल्याजवळ आलो तसं शेकोटी पेटवून अंगाचा मुटकुळ करून शेकत बसलेला सखाराम माझ्या सावलीला भानावर आला. पेंगुळला असावा होता. या साहेब म्हणत त्यानं माझ्या हातातले टेंट घेतला आणि दार उघडलं. लाईट आत केला साहेब यायला. हो रे, मी म्हणालो, होय रे बाबा, उशीरच झाला गाडी मिळायला. बरं, चहा करू का जेवण घेणार तुम्ही? सखाराम त्या डाक बंगल्याचा केअरटेकर होता. असेल 60च्या वयाचा. डोक्यावर लाल पागोट, अंगात सफेद धोतर, अंगाची जरा बेताची, सुरकुतलेला चेहरा, झोपेदार मिशा, पाणीदार डोळे. चपळ वाटला वेळी मला. मी म्हटलं, चहा दे रे बाबा, पक्कड, फार दमलोय. तो चहा ठेवायला गेला तोपर्यंत मी बंगल्यात चक्कर मारावी म्हणून खिडकीतून डोकावलं तर मागच्या बाजूला जरासा दूर एक डोंगर दिसला. बाकी बंगला बघून हातपाय धुवून बाहेर आगोटी जवळ बसायला आलो. सखारामने चहाचा कप आणला. मी म्हणालो, अरे हे काय, तुला आणला चहा? आणतो असं म्हणत तो आत गेला आणि चहा घेऊन आला. सखाराम, उद्या आपल्याला इथल्या नद्या, विहिरी, मचाण सगळं बघायचंय. पोहा पण बघायचंय तर काय मला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच मी आणि सखाराम फिरायला बाहेर पडलो. पहाटे पहाटे रानकोंबड्याच्या कर्कश आवाजानं जाग आली. घड्याळात पाहिलं तर 4:15 वाजलेले. मी उठून खिडकीपाशी गेलो. अजून काळोखाची सावली डोहात दिसत होती. वाऱ्यावर हलणाऱ्या फांद्या, झाडाच्या फांद्यांचं प्रतिबिंब डोहातील पाण्यावर हेलकावत होतं आणि तिथं काही माणसांच्या हालचाली जाणवत होत्या. म्हणून मी दुर्बीण काढून पाहिलं, डोहाकडे पाहिलं. माझा श्वासच थांबला. रक्तामांसाचं एक प्रेत डोहाच्या काठावर अस्त-व्यस्त पडलं होतं. त्याच्या भोवती बसून 3-4 माणसं त्या प्रेताचे लचके तोडत होती. लचके तोडून वसा खात होती. एक जण हात, एक जण पाय, कोणी नाक, कोणी कान, एक जण तो पोटावरचं मांस वरबडत खात होता, दुसरा रक्त पित होता. त्याचे ते ओंगळपणे पोटातून रक्त आलेली डाळ गळत होती. त्याची विभत्स किळसवाणं दृश्य पाहून माझ्या अंगात काटा आला. मी मागे वळलो आणि दचकलोच. माझ्या माग सखाराम पुतळ्यासारखा उभा. अरे, तू काय करतोस इथे? तसा तो गप्पणे निघून गेला. त्या किळसवाण्या दृश्यानं माझी झोपच उडाली. सकाळी लवकर उठून आम्ही दोघं जंगल फिरायला बाहेर पडलो. काट्या खोट्यांची वाट तुडवत आम्ही नदी जवळच्या मचाणावर पोहोचलो. वर चढून
दुर्बिणीतून पाहिलं तर एक वाट सरळ रिठ्याच्या रानाकडे जात होती. सखाला सांगितलं, त्या रानात जायचंय आपण. सखाचा चेहरा पार होता का? साहेब, ही वाट लई दूर जातीय रिठ्याच्या रानाकडं. आणि काय आखरत घडतं म्हणे त्या वाटावर. आखरीत म्हणजे काय रे? आता तर मला जायचंच आहे तिकडे. ती जरा आवेशात म्हणा. तसा गपगुमान सखा माझ्या मागून चालू लागला. दुपार झाली. एका झाडाखाली आम्ही जेवायला बसलो. सखानं पळसाच्या पानाची पत्रावळ लावली. जेवताना मी म्हटलं, सखा तुला काय माहिती आहे रे वाटेबद्दल? तसा सावरून बसत सखा म्हणाला, साहेब, सांच्याला त्या वाटेवर नारकू बिल्लाची पोर दिसतीये वाट करून ना. आणि ती मरून लई दिस झाल्या. एक्सक्यूज मी. हॅलो. तसा गपगुमान सखा माझ्या मागून चालू लागला. दुपारी एका झाडाखाली जेवायला बसलो. सखानं पळसाच्या पानाची पत्रावळ लावली. जेवताना मी म्हटलं, सखा तुला काय माहिती आहे ते वाटेबद्दल? तसा सावरून बसत सखा म्हणाला, साहेब, सांच्याला त्या वाटेवर नारकू बिल्लाची पोर दिसतीय आणि ती मरून लई दिवस झाल्यात बघा. कोण बी जात नाही त्या वाटेवर. आणि आज तर औसेची रात आहे बघा, विचार करा. यांचं म्हटलं, ठीक आहे रे, बघूया ना आपल्याला पण दिसतीये का. रिठ्याच्या रानाकडे जाणारी वाट खरंच लांब होती. रस्ता संपत नव्हता. सखा, मला तहान लागलीये रे. इथं कुठे जरा झरा विहीर आहे का? साहेब, ती तिकडे एक हिर आहे. फक्त जनावर येतात तिथं पाणी प्यायला. सांभाळून जावा, पहिलं सांगूया. मी विहिरी जवळ आलो. पाण्यावर वाळकी पानं तरंगत होती. विहिरीच्या काठावर वाकून पानं बाजूला केली आणि ओंजळीत पाणी घेऊन तोंडाला लावणार तर रक्ताळलेलं पाणी पाहून मला किळस झाली. त्या रक्ताळलेल्या पाण्यात असं मुख्य किडे बळबळत होते. माझ्या हातावरून त्या घनघटावर कपड्यावर चढायला लागले. मी पटकन हात झटकला, कपडे झटकले. त्याचं किळस पडत कसे मला असंही व्हायला लागला. इतक्या पाण्यात बसले विचित्र हालचाल जाणवायला लागली. मी घाबरलो. धापा टाकतच तिथून धावत सुटलो. सकाळ सगळा प्रकार सांगितला. राज्याला शिकार झालं की दिसती का? तो गुण असत म्हणाला. उन्ह कल्ली कशी वाटेवर हरणांचे कडक मोराचे थवे दिसू लागले. मला फोटो काढायचा मोह काही आवरेना. संध्याकाळचा पिवळसर अचूक प्रकाशानं झाडांच्या सावल्यानं पिळून टाकलं होतं. दुप्पट जनावरांचा कळप केला असावा. हवेत धुराळा उडाला होता. इतक्यात कुणाच्या तरी पावलांच्या चाहूल जाणवली. मी इकडं तिकडं पाहू लागलो. तो आवाज एका झाडामागून येत होता. माझ्या झाडामागून झाडाजवळ जाताच मागून एक हात माझ्या पाठीवर पडला. आता मीही घाबरलो. भर गारव्यात मला दरदरून घाम फुटला. कशाला कोरड पडले. विसरत पडून मागे पाहिलं तर एक 20-22 वर्षाची चेहऱ्यावर घोंगट घेतलेली पोते माझ्यासमोर उभी. भीतीनं शब्द फुटला. धीर करून विचारलं, काय पाहिजे तुला? तसा आजोबांनी म्हणाली, रिठ्याच्या जंगलात सोडशील मला? मी हो म्हटलं. औसेच्या रात्रीचा मिट्ट काळोख आणि भयान शांतता. मी, सखा आणि ती मुलगी आम्ही चालत होतो. पण त्या अंधारात पुढचं काहीच दिसेना. पायाजवळून सरकत काहीतरी सरपटत गेलं म्हणून मी टॉर्च लावला. मागे वळून सख्याला म्हणालो, अरे सख्या, आता होती ना ती मुलगी इथे, आता कुठे गेली? त्यानंतर मी जे पाहिलं त्यानं क्षणभर मी स्तंभित झालो. दचकलो, हबकलो. लक्कन मनात एक विचार चमकून गेला. अरे बाप रे, म्हणजे कालपासून मी ज्याच्या बरोबर होतो तो सखाला